तलवारीपेक्षा तीक्ष्ण तुझ्या नजरेची धार आहे, तलवारीपेक्षा तीक्ष्ण तुझ्या नजरेची धार आहे. महाराष्ट्राची वाघीण तू भवानीचा वार आहेस, महाराष्ट्राची वाघीण तू भवानीचा वार आहेस. भगव्याची रक्षणी तू स्वराज्याची मेघा आहेस, भगव्याची रक्षणी तू स्वराज्याची मेघा आहेस. दोबी समजू नको स्वतःला, तू जिजाऊंची लेक आहेस, तू जिजाऊंची लेक आहेस. हा अभिमान, हा स्वाभिमान, हा आत्मविश्वास ज्यांनी इथल्या प्रत्येक आया बहिणीच्या हृदयात रुजवला, जपला आणि तो 100 पटीने वाढवला, ते हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणी नतमस्तक होऊन मी माझे मत मांडण्यास सुरुवात करते. मित्रांनो, आज आपल्या सर्वांसमोर एक आदर्श निर्माण करणारे ज.बा. रहाणे गुरुजी यांच्या पुण्यस्मरणानिमित्त जे आज भाषणाच्या स्पर्धेचं आयोजन केलं, त्या सर्व आयोजकांचे मी आभार मानते. कारण भाषणाच्या स्पर्धेसाठी जे विषय होते ते विषय खूप सुंदर होते आणि ते आत्ताच्या पिढीलाच नव्हे तर प्रत्येक पिढीला प्रेरणा देणारे विषय भाषणाच्या स्पर्धेसाठी निवडले होते. इथे असलेले सर्व शिक्षक आणि त्याचबरोबर ज्यांनी आज परीक्षणाचं काम केलं, असे राजहंसाप्रमाणे दूध आणि पाणी वेगळं करणारे तज्ज्ञ परीक्षक आणि समोर असलेल्या सर्व विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, आजपर्यंत मी अनेक स्पर्धा पाहिल्या, अनुभवल्या, परंतु आजची जी स्पर्धा आहे ती लाखात एक आहे असं मी म्हणेन. कारण येथील शिक्षक आलेल्या स्पर्धकांशी, विद्यार्थ्यांशी अगदी मैत्रीपूर्वक बोलत होते आणि यामुळे स्पर्धकांचा आत्मविश्वास आणखी वाढत होता. त्यांना भाषण करण्यासाठी प्रेरणा आणखी जास्त मिळत होती. दुसरं म्हणजे आतापर्यंतच्या जेवढ्या मी स्पर्धांमध्ये गेले, जेवढ्या स्पर्धा अनुभवल्या, परंतु त्यापैकी कुठल्या स्पर्धेत भाषण केल्यानंतर त्याचं गुणदान कसं करतात, गुणविभागणी कसं करतात, हे आतापर्यंत एकाही स्पर्धेत सांगितलेलं नव्हतं. परंतु आजच्या स्पर्धेतील परीक्षकांनी त्याचा उलगडा करून सांगितलं की पहिले 5 गुण भाषणाची सुरुवात कशी असते त्यावर असतात, दुसरे 5 गुण आपण विषयाविषयी मत कसे व्यक्त करतो त्यासाठी असतात आणि उरलेले काही गुण आपले हावभाव, आपल्या भाषणाचं पाठांतर किंवा आपल्या भाषणामध्ये जी नैसर्गिकता असते किंवा पाठ न करता बोललेलं असतं, मत मांडणी, यासाठी असतात. आणि उरलेले 5 गुण आपण